शुभप्रभात मंडळी. आपल्या महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मंडळींनो, आज आहे 9 जून 2024 आणि आपण आज सकाळ आहे ती पावसाळ्यातली ही पहिली सकाळ आहे आमची या व्हिडिओतील. तर आता आपण निघालो आहोत ते हरडी पातर्डा केवडे या ठिकाणी आपण निघालो आहोत. पावसाला सुरुवात झालेली आहे 7 तारखेपासून आणि आज 9 तारीख आहे. तर आता आपल्या कोकणातील शेतकऱ्यांची मोठी घाई गडबड चालू असेल शेतात जाण्याची आणि कदाचित काही शेतकरी शेतात गेलेले पण असतील, कारण सकाळ पहाटे लवकर उठून नाश्ता वगैरे करून शेतावर जातात, कारण आता पेरणीला सुरुवात झाली असेल. तर आता आपण निघालो आहोत ते राजापूरच्या डेपोवरून निघालो आहोत. तर आपण पाहताय आता सगळीकडे हिरवळ हिरवळ असं दिसतं आहे, कारण पाऊस पडून 2 दिवस झालेले आहेत. कारण याच्या अगोदर देखील पाऊस पडला होता, परंतु खरा पाऊस आता सुरू झाला आहे तो 7 तारखेपासून सुरू झालेला आहे आपल्या कोकणामध्ये. आणि दिवसभर पाऊस काय कमी पडतो, परंतु रात्रीचा पाऊस बऱ्या प्रमाणात पडतो. रात्री 8 नंतर जवळजवळ पावसाला सुरुवात होते आणि मला वाटतं आज रात्रभर पाऊस पडत होता बऱ्यापैकी आणि आता थांबलेला आहे पाऊस पहाटेपासून. तर आता आपण आलेलो आहोत ते कोदवलीतील जे ब्रिज आहे त्या ब्रिजवर आपण आता आलेलो आहोत आणि ब्रिज खालून वाहणारी नदी आहे ती मुचकुंद नदी आहे, जी आपल्याला जव्हार चौकात आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहत आहात आता ही मुचकुंद नदीमध्ये पाणी आता थोड्या प्रमाणात आहे, कारण काल रात्र पाऊस पडला बऱ्यापैकी, त्यामुळे पाणी आपण थोडंसं पाहत आहे आपण नदीमध्ये. नाहीतर इतर वेळी उन्हाळ्यामध्ये नदीमध्ये खूप कमी प्रमाणात पाणी असतं. आपण त्या बाजूला देखील पाहूया. ही पाहता ही मुचकुंद नदी आहे, जी आपल्याला जव्हार चौकामध्ये भेटते आणि त्या बाजूने जो मोठा ब्रिज आहे हायवे नंबर 66 वरील तिकडून येणारी जी नदी आहे ती अर्जुना नदी आहे. तर आपण आता हरडीकडे जाऊया. हरडीतील शेतकरी जे आहेत ती शेती आहे, ज्या ज्या भागामध्ये शेती आहे त्या त्या भागामध्ये आपण जाऊन येऊया. सर्वप्रथम आपण जाऊया ते हरडीतील जे मैदान आहे क्रिकेट मैदान, ते मारुती प्रसन्न हरडी ह्या मंडळाकडून क्रिकेट भरवलं जातं. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा असतात त्या आपल्या ह्या महाकोकण चॅनलवर लाईव्ह असतात. तर तिथे आपण जाऊया. तिथे सुद्धा शेती आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तर तिथे पाहूया शेतकरी आले आहेत का शेतावर. आता आपण निघालो आहोत ते हरडीतील जे मैदान आहे MPH, म्हणजेच MPH कप असतो इथे मारुती प्रसन्न हरडी. तर त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि शेती पाहत आहे. ते सगळं मशागत करून ठेवलेली आहे, परंतु काही शेतीला सुरुवात झालेली आहे, पण ते यांत्रिक शेतीला सुरुवात झालेली आहे. आणि समोर आपण पाहत आहात ते आहे गांगो मंदिर. सर्वप्रथम इथे आलो ते आपण बाहेरूनच गांगो मंदिराचं आपण दर्शन घेऊया. आपण आता समोर आपण पाहत आहात ते आहे हरडीतील हे गांगो मंदिर आहे.
खूप सुंदर असं मंदिर आहे, निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे आणि त्याच्याच मंदिराच्या बाजूला ही शेती आपल्याला पाहायला मिळते आणि हे जे मैदान आहे हे MPHचं ग्राउंड आहे. येथे अंडरआर्मच्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात आणि आपण त्या बाजूला तिकडे शेती चालू आहे, म्हणजे उखळ चालू आहे, तिथे देखील आपण जाऊन येऊया. आपण बघताय हे शेती आहे, ही फक्त मशागत करून ठेवलेली शेती आहे. आता याच्यावर उकळ केली जाईल आणि दाढ पेरली जाईल याच्यावर, आणि दाढ पेरल्यानंतर ती दाढ वरती आल्यानंतर त्या शेतीला उकळ करून ठेवली जाईल. उकळ केल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर चिखल केली जाईल आणि ती चिखल केल्यानंतर लावणी लावली जाते. आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. हो झाली शेतीला सुरुवात झाली. तिथे आमचे हळदीतले जड्यार आहेत, सूर्यकांत जड्यार आहेत. काय पेरणीला सुरुवात झाली? हा, पेरणीला सुरुवात झाली. हे काय आता दाढ पेरणार? हा, रोपं टाकणार पहिली. हा, दाढ पेरणार. हा, तर आपण पाहूया. आता इथे शेतीला सुरुवात झालेली आपण पाहूया. हा हा, आता हे इथे उकळ केलेली आहे. इथे आता रोप पेरलं जाईल. काही ठिकाणी दाढ म्हणतात, आमच्या इकडे पण दाढच म्हणतात इकडे. रोपं काढली जातात. हां हां, ते पहा. हे बियाण्याचं भात. हां, बियाण्याचं भात, याला बियाणं म्हणतात. हां. हा कुठला तांदूळ आहे? त्याच्यामध्ये प्रकार असतात ना? हो हो. हा खरा आहे. सुवर्ण. सुवर्ण. सुवर्ण आहे. हां हां, सुवर्ण भात. सुवर्णाचं. हां, आपण पाहूया आता कशा प्रकारे पेरणी करतात. जय ग्रामदेवते. हा गांगो म्हणून आला पेरतो इथे. हां हां, देवा रक्षण कर, सगळ्यांना पाऊस पाणी दे आणि शेती चांगली पिकू दे. आम्ही पेरायला सुरुवात करतो, पुढे उभा राहा. देवाचं पण ना पुढे योगदान. हो. हे ओके आम्ही टाकू. तिथल्या ग्रामदेवतेचं आणि गांगोदेवाचं नामस्मरण सुरू करून त्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे. हां, पाहता ही पेरणी केलेली आहे, रोप आहे आणि हे काही दिवसातच म्हणजे एक 10 ते 15 दिवसात वरती येईल ना? नाही, हे 4 दिवसात वरती येतं. 4 दिवसात वरती येतं. वा. हां हां, 4 दिवसात वरती आलं हां, की 18 ते 21 दिवसात आम्ही हे रोप लावायला सुरुवात करतो, चिखल करून. अच्छा. हे रोप काढायचं असतं हां हां, परत आणि दुसऱ्या मळ्यांची चिखल करून त्याला लावायचं असतं. हां हां. धन्यवाद दादा. ओके. तर आम्ही आता जातो, पुढे निघतो. पुढच्या ठिकाणी पण आपल्याला जायचं आहे. चला, आपण आता इथून शेतीला सुरुवात झालेली आहे ती आपण बघून आता आपण पुढे जाणार आहोत. तर तिकडे आता पेरणीला सुरुवात झालेली आहे आणि ह्या बाजूला देखील आपण पाहत आहे शेतकरी मंडळी आलेली आहेत. ते पण इकडे आता रोप पेरायला आलेले आहेत. हो, तुम्ही हाती खणणार आहात काय? हां हां, आपल्याकडे ही परंपरागत चाललेली पद्धत आहे. कुठून सुरुवात करताय? हां, पहिलं पाणी काढून टाकते आधी. हां हां,
तुम्ही हातीच करता शेती? हो हां हां हो. आता या दोनच मळ्यांना ते रोप पेरायचं आहे. रोप ना रोप पेरायचं असल्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर खाली आणला नाही. ते आता हाती तिथे ते आता उकळ करून तिथे आता रोप पेरणार आहेत. आपण सुरुवात बघून आता पुढे जाणार आहोत. आणि आता हे रोप जे पेरणार आहे तो आपण पाहूया कुठला तांदूळ आहे. हा आहे वैष्णवी. आणि आपण त्या बाजूला पाहिला तो सुवर्ण तांदूळ होता. हे जे आहे ते कुदळ आहे. या कुदळीने आता इथे उकळ केली जाईल. आम्ही पण लहान असताना आमच्या आई वडिलांबरोबर आम्ही पेरणी करायला जायचे. आमची छोटीशी शेती होती. आता तिथे आम्ही आता घरं बांधली आहेत. आता आपण हाती उकळ करणे आणि यांत्रिकी पद्धतीने उकळ करण्यामध्ये फरक जाणून घेऊया. आता तिकडे आपण पाहिलं त्या बाजूला जे आता रोप पेरलं जात आहे ते उकळ केल्यानंतर जे ट्रॅक्टर आहे त्याने उकळ केल्यानंतर त्यांनी पेरणीला सुरुवात केली. आणि इकडे आपण हाती करणार आहेत ही लोक. तर अगोदर त्यांनी पेरायला सुरुवात केलेली आहे बघताय आपण. आणि नंतर मग हे उकळ केली जाईल जे हाती करणार आहेत कुदळीने. कारण जे यांत्रिक पद्धतीने जे होते ते जरा खोल प्रमाण होतं ना का ते यांत्रिक ट्रॅक्टरने जे उकळ केली जाते ती जर ते अगोदर पेरणी केली तर ते पेरलेलं जे धान्य आहे ते खाली जाऊ शकतं खोलवर. आणि हे जे करणार आहात ते हाती करणार असल्यामुळे काही कमी प्रमाणामध्ये ते उंची असणार आहे त्याची खणण्याची. त्यामुळे ते काही अंतरावरच ते राहतात आणि रुजून येतात. आपण बघताय कशा प्रकारे ही उकळ केली जाते. हे बघा ते बघा हे खोल नाही हे वरच्यावर थोडंसं उकळ केली जाते जेणेकरून जे धान्य आहे पेरलेलं ते साधारण मातीतच राहील वरच्यावर. चला आपण आता पुढे जाऊया. की चला मंडळी आपण आता हरडीतून आता पुढे जात आहोत. पुढे आता वरची हरडी आहे, त्यानंतर पाथर्डी आहे, त्यानंतर केळवडे आहे. आपण तेवढा भाग आपण करून येऊया. हा जो रस्ता आहे तो रानतळ्याकडे गेलेला आहे. तसं तिथून पुढे सोलगाव, भालावली, आडिवरे या ठिकाणी हा रस्ता जातो. आणि हा इकडे समोर जो रस्ता आहे तो वरची हरडी, पाथर्डे, केळवडे या ठिकाणी जातं. तसं आता केळवड्यातून तुम्ही आता पुढे पेणखळेला पण जाऊ शकता. रस्ता तयार झालेला आहे आणि आता पाऊस पडायला लागलेला आहे. आपण बघताय 7 तारखेला आपला पाऊस कोकणातील पाऊस हा खरा झालेला आहे. त्याच्या अगोदर देखील पाऊस पडला होता पण तो मध्ये खूप गॅप पडली होती आणि गरमी देखील वाढली होती. परंतु फक्त 2 दिवस झाले आहेत पाऊस पडून. आपण बघताय रस्त्याच्या दोन्ही बाजूला रान उगवलेलं आहे. किती झटपट वातावरण बदलतो आणि भौगोलिक परिस्थितीचे बदल होतो एवढा त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण लगेचच हे रान उगवलेलं आहे. आता इकडे बघता इथे आता पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आणि उकळ केली जाते. तिथे जाऊया आपण आता हरडीत. आपण वरच्या हरडीत आलेलो आहोत. जरा बैलाची जोडी पाहिली की खूप आनंद होतो. तर आपण आता वरच्या हरडीत आलेलो आहोत आणि इथे पारंपरिक पद्धतीने शेती
केली जाते. इथे आपण पाहत आहे समोर नांगर आहे. इथे आता सगळीकडे आता तुम्हाला हे रोप पेरताना आपल्याला दिसणार आहे, म्हणजे आपण याला दाढ म्हणतो. ते पाहत आहे ही पारंपरिक पद्धतीने केलेली शेती आहे आणि आता हे उकळ केली जाते, नांगरणी केली जाते. पाहत आहे आपण बऱ्याच ठिकाणी आपण ट्रॅक्टरच्या पद्धतीने शेती करताना पाहतो, पण इथे आपण पाहत आहात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. आता जवळ येऊ तिथे बैल नाही पोचणार. हे पहा हे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती आहे, आता केली जाते. आणि हे आपण काळं पाहत आहात शेतामध्ये, हे शेण आहे, हे बैलांचं गाईचं असं शेण आहे. हे चांगलं खत आहे शेतामध्ये. आता ही उकळ केलेली आहे, याच्यावर आता भात पेरणार ना. हो हां, भात पेरून झाल्यानंतर ते माती सरळ करणार, जेणेकरून जे पेरलेलं भात आहे ते मातीमध्ये मिसळून जाईल. आणि हे पहा कसं करतात ते. हे आता पेरून झालेलं आहे, उकळ करून झालेली आहे. आणि हे बघा आता कसं, आता जे वरती जे धान्य आहे ते आता कसं सरळ केलं, मातीमध्ये मिसळलं जाते बघा. कारण हे जर वरती हां काका, हे जर वरती राहिलं तर पाखरं खाणार. हां पाखरं खाणार. हां आता आपण आहोत ते शेत आहे श्रवण जानसकर यांचं शेत आहे. आणि आपण श्रवण इकडे बघ. हा श्रवण, आणि श्रवण जानसकरचं शेत आहे. तर आपण पाहिलात इथे पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. खरोखर मला पण खूप बरं वाटलं ज्या वेळेला ही बैलजोडी मी पाहिली नांगरताना. आणि नांगर हे आपलं पारंपरिक साधन आहे शेतीचं. तर मंडळी आपण आता इथे वरच्या हडीमध्ये पारंपरिक पद्धतीने केलेली उखळ आहे ती पाहून आता आपण पुढे जात आहोत. आपण पाहत आहात कोकणामध्ये पाऊस पडल्यानंतर पूर्ण वातावरण बदलून जातं. खूप छान असं वातावरण होतं, सगळीकडे हिरवळ हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपल्याला सांगायला खूप आनंद वाटतो आहे की आम्ही एक या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक मूवी बनवलेली आहे, शूट केलेली आहे, जे हॉरर शो आहे, हॉरर मूवी आहे. त्याची लेंथ जवळजवळ 1 तासाची असणार आहे. जे आमच्याच घरातील जी लहान मुलं आहेत त्यांना घेऊन मी एक मूवी बनवली आहे. आणि त्याची आता शूटिंग पूर्ण झालेली आहे आणि एडिटिंगला सुरुवात केलेली आहे. तर काही दिवसातच ती आपली मूवी पूर्ण होईल आणि आपल्या ह्या महाकोकण चॅनलवर ट्रेलर अगोदर आणि त्यानंतर आपल्याला मूवी पाहायला मिळेल. तर हा हॉरर मूवी जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला जर मूवी ज्या वेळेला मी अपलोड करेन आपल्या ह्या महाकोकण चॅनलवर त्यावेळेला तुम्हाला पहिली नोटिफिकेशन द्यायला आणि पहिलं तुम्ही पाहू शकता. तर इथे देखील आपण पाहता की आता पेरणीला चालू झालेली आहे. आपण जरा लगेचच जाऊन येऊया, आपल्याला पुढे देखील जायचं आहे. व्हिडिओ खूप मोठा नाही करायचा आहे आपल्याला. तर आता पावसाला सुरुवात झालेली आहे. 2च दिवस झालेत, 7 तारखेला पावसाला सुरुवात झाली आणि आज 9 तारीख आहे. आपण पाहत आहे कोकणातले शेतकरी लगेच शेतीला सुरुवात केलेली आहे, आता पेरणीला सुरुवात केलेली आहे. आणि इथे देखील आपण पाहत आहे पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. आपण पाहत आहे नांगर पाहत आहे. काय काय उकळ करताय? डाळ पेरताय? अच्छा अच्छा. ही पहा आता ह्या मळ्यामध्ये आपण डाळ पेरून झालेली आहे. आणि इकडे आता पाहताय आपण
फोटो शूटिंग करतोय. बैल थोडेसे घाबरते त्यामुळे आपण लांबूनच करूया शूटिंग. काय कसं तुमचं नाव कुठल्या इकडचे आहेत हरडीतलेच? हां हां हे पाहत आहे. आणि ज्या वेळेला हे उकळ केले जाते आणि कोपरे राहतात त्यावेळेस कोपरे हे बघा कसे खणले जातात कुदळीने. ह्याची उकळ झालेली आता पुढच्या मळीत जातील. इकडे आता दुसऱ्या मळीमध्ये घेतील नंतर उकळ झाल्यानंतर. आणि नंतर यावर भात पेरलं जाईल, डाळ पेरली जाईल. तर चला आपण आता पुढे जाऊया. आपण अजून वरच्या हरडीतच आहोत. वरची हरडी ना काही. हां हां चला. चला आपण आता पुढे जाऊया. पुढे पाहूया आणखीन कुठे शेती चालू आहे. आता कोकणातले शेतकरी आता शेतीच्या गडबडीतच असतील कारण पावसाला सुरुवात झालेली आहे. आता आपण पाथर्ड्याच्या बाजूला आलेलो आहोत जवळजवळ. आपण आता ही जी शेतीची दृश्य घेत आहोत ते आपल्या हा जो रस्ता आहे जो पाथर्डा जाणारा रस्ता आहे केवढे पाथर्डे तर त्या आजूबाजूच्या ठिकाणची आपण ही दृश्य घेत आहोत. कारण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी शेती आहे आणि अजूनही कोकणातील लोक शेती हा जो पारंपरिक व्यवसाय आहे तो अजूनही करत आहेत. त्यामुळे मित्रांनो जे आपले जर आपली ही गावातली जी जमीन आहे ती खरोखर कुठल्याही बाहेरच्या व्यापाऱ्यांना वगैरे कोणा बाहेरच्या माणसांना विकू नका कारण ते राबा त्यामध्ये सोनं पिकतं आपल्या सर्वांनाच माहिती. आता पावसाळा आहे तर आपल्याला बरेच व्हिडिओ आपल्याला कोकणातील पाहायला मिळतील पावसाळ्यातले. तसंच शेतीचे, पेरणीचे किंवा लावणीचे आणि अनेक ज्यावेळेला आपल्याला कोकणामध्ये पूरस्थिती निर्माण होते ते देखील आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो आणि असे कोकणातले व्हिडिओ तसेच निसर्ग सौंदर्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या मागोकण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण आहोत ते पाथर्डे या गावी आपण आता आहोत. केळवडे इथून जवळजवळ फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आहे कारण पाथर्ड्याला लागूनच केळवडे हे गाव आहे. हे आपल्याला पाहायला मिळते ती पाथर्ड या ठिकाणची शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा आहे. तसंच इकडे आतमध्ये धांगटवाडी आहे. इकडे पाहता बाजूला शेती आहे परंतु इकडे अजून सुरुवात झालेली नाही आहे. आणि या शेतीमध्ये आपण बघताय काजूची लागवड केलेली आहे. आता आपण पाथर्डा पार करून आता आपण केळवडेकडे निघालो आहोत. पाथर्ड आणि केळवडे अगदी जवळजवळ आहेत. आता हा उतार संपल्यानंतर केळवडे गाव लागतो.
तर आपण पुढे ही जी वस्ती पाहत आहात, घरे पाहत आहात, ती आहे केळवडे गावातील घरे आहेत. आणि आपण आता इथे पाहूया शेतीला सुरुवात झाली आहे की नाही. ते झालेली आहे सुरुवात. आपण समोरच पाहत आहे आता उखळ चालू आहे. तिथे देखील आपण जाऊया. लांबूनच बघूया, कारण आता आतमध्ये जायचं झालं तर आपल्याला फिरून जावं लागेल. तर बघता इकडे सुद्धा शेती चालू आहे. इकडे सुद्धा पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. तर आपण आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आपण आता शेतात जात आहोत. हे पाहत आहे फणसाचं झाड आहे. कोकणातील सर्वांचं आवडतं फळ. अजूनही फणस आहेत आणि वरती फणस काही कुजले आहेत. चला तर आपण शेतीकडे जाऊया. तर आपण सुरुवात केली होती ती यांत्रिक शेतीपासून सुरुवात झाली होती आपली. आणि आता इथे व्हिडिओचा शेवट देखील होतोय तो यांत्रिक पद्धतीने केली जाणारी शेती. त्याप्रमाणे आता शेवट होणार आहे. तर जाऊया. केळवड्यात आपण आता आलेलो आहोत आणि शेतातच आपण पाहता इथे होळीचा मान देखील आहे. इथे होळीचा मांड आपण पाहताय. तर इकडे यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते आहे. उकळ केली जाते आहे. सुरुवात पण आपली झाली होती व्हिडिओची, ती सुद्धा यांत्रिक पद्धतीने शेती करताना झालेली आहे. आणि आता पण आपण एंड जो करत आहोत तेव्हासुद्धा आपल्याला यांत्रिक पद्धतीने शेती केलेली आढळत आहे, दिसत आहे. नमस्कार मामा. ही पहा उकळ केली जाते आहे. होय, दाढ पेरत आहे ना. हां, ते पण दाढ पेरत आहे. जी आपल्या शेतीची सुरुवात होती कोकणामध्ये ती दाढ पेरून होते. आणि ही दाढ काही दिवसातच म्हणजे 21 दिवसाने ही लावणी केली जाते. ही दाढ काढून ही दाढ काढली जाते आणि ही बाजूला शेती दिसते. तिकडे उकळ करून एक चिखल केली जाते. चिखल केल्यानंतर हे लावणी लावली जाते. आता पहिली उकळ केलेले आता हे बारीक करत आहे, त्यामुळे थोडा स्पीड त्यांनी वाढवलेला आहे. हे बघा, हे सगळे शेतकरी आहेत आमच्या कोकणातले शेतकरी. हो, आता झालं. हे केरळातले शेतकरी आहेत आणि आपण पाहता इकडे आता पेरणी करायला येत आहेत सर्व मंडळी. आता आपण बघत आहोत की केळवडे भागातील ही शेती आहे आणि आता इथे पेरले जाणार आहे धान्य. ते आहे भात जो आहे तो आपण वाडा कोलम आणि कोमल अशा 2 प्रकारचे बियाणे आहेत. हा कसा बारीक तांदूळ असतो काय? हा बारीक, हो अगदी बारीक आहे. हा बारीक आहे. हो, आणि हा पण पडतो जरा. अरे नको. हां हां.
पूर्वी मामा मी पाहिलं आहे की हे आता हे छोटे ट्रॅक्टर आले आहेत, पण पूर्वी मोठे ट्रॅक्टरला मागे असं चक्र असायचं, पाती लावून मग ती नांगरणी केली जायची, पण ती खूप धोकादायक होती. कारण भालोलीत माझा एक मित्र आहे, त्याच्या तो त्याच्यावर पडला आणि पाय पूर्ण पायाला जखमा झाल्या होत्या, पूर्ण पाय तापत गेला. हां हां. आता हे सुरक्षित मशिनी आलेले आहेत. हां हां. तर का आपण बघा इकडे काका इकडे पेरणी करतायत, डाळ पेरतायत, ती आपण पाहूया. लवकर पुढे ट्रॅक्टर. आजी बघा किती वयस्कर आहेत तर सुद्धा इथे आता शेती करायला आल्यात. आजींचं वय काय असेल? आता काय सांगू वय काय आहे, तरी 70-80 आसपास असणार. 70. होय ना. पाहताय आपण हे आपले कोकणातले शेतकरी आहेत आणि अजून सुद्धा एवढे वयस्कर सुद्धा किती शेती करतायत तिथे. आणि आमची नवीन पिढी ही पण आता शेतीमध्ये लागलेली आहे. तर आपण आता इथे आलेलो तर बाजूला एक फणसाचं झाड आहे. आपल्या कोकणातील प्रमुख फळ आहे. पाहताय आपण फणस किती धरलेला आहे पहा. हो कापाय की बरं काय? कापा की बरं का? हा बरका फणस आहे. बघताय किती धरलाय तो. तर मित्रांनो आपण पाहिलात आपल्या कोकणामध्ये शेतीला सुरुवात झालेली आहे. पाऊस पडून अवघे 2च दिवस झालेले आहेत. म्हणजे खरा पाऊस होऊन 2 दिवस झालेले आहेत आणि आपल्या कोकणामध्ये शेतीला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो इथे आता व्हिडिओ मी थांबवत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. केलवडे गावात महादेव गुरुवांच्या शेतात. हां हे केवडे गावातील महादेव गुरुवांचं शेत आहे.